आज बनणार आहे खूपच सोप्या पद्धतीने साबुदाणा न शिजवता उपवासाच्या पळीपापड्या. तर अर्धा किलो साबुदाणा भिजत घातला होता. भिजल्यानंतर उकळीच्या पाण्यामध्ये टाकायचा, रात्रभरासाठी ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी मिक्सरमधून एकदम बारीक असा फिरवून घ्यायचा. आता बॅटर घट्ट वाटलं तर त्यामध्ये थोडं गरम पाणी करून टाकायचं, मिक्स करायचं. अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडं जिरंसुद्धा घालायचं. आता जिरं टाकल्यानं हलकासा पिवळसर डाग पडते, तर नाही टाकलं तरी चालेल. आता मेन कापडाला अजिबात तेल लावायचं नाही. अर्ध्या पळीमध्ये एक पळी पापडी बनवायची. वाळल्यानंतर अशा पद्धतीने दिसते. तर पाहू शकता एकदम काचसारख्या हे पळीपापड्या तयार झालेत. आता गरम तेलामध्ये छान अशा तळून घ्यायच्या. तर साईजला दुप्पट हे फुललेले आहेत. जेवढी बनवायला सोपी आहे की नाही तेवढीच खाण्यालाही खूप मस्त आहे. रसासोबत तर अप्रतिम अशी ही कुरडई लागते. तर माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा. 1 वाटी रवा घेतला आणि एवढा भिजलेला साबुदाणा घेतला. आता भिजलेला साबुदाणा घरात होता म्हणून भिजलेला घेतला, नाही तर तसाच घेतला तरी चालेल. मिक्सरमध्ये टाकायचा, त्यामध्ये 2 वाटी पाणी टाकायचं आणि एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. त्यानंतर एकूण 5 वाट्या पाणी यामध्ये टाकलं. चवीनुसार मीठ टाकलं, थोडंसं पापडखार टाकलं, मिक्स केलं आणि शिजण्यासाठी गॅसवर ठेवलं. इथपर्यंत शिजल्यानंतर घट्ट वाटत होतं बॅटर, तर 2 वाट्या पाणी अजून टाकलं. तर 1 वाटी रव्यासाठी 9 वाट्या पाणी या ठिकाणी परफेक्ट हे मेजरमेंट आहे. अर्धा तास हे शिजून घ्यायचं आहे आणि अर्धा तास शिजल्यानंतर 2 बाउलमध्ये वेगवेगळं काढलं. एकामध्ये मसाला पापड बनवायचे आहेत आणि एखाद्यामध्ये प्लेन पापड बनवायचे आहेत. त्यामध्ये कोथिंबिरी, जिरं, ओवा आणि कुटलेली लाल मिरची टाकली, छान मिक्स केलं. अशा पद्धतीने पापड टाकून घेतले आणि वाळल्यानंतर पहा एकदम काचेसारखे पापड तयार झालेले आहेत. तेलामध्ये साईजला दुप्पट असे पापड फुललेले आहेत आणि चवीला मसाल तर 1 नंबर लागते. 1 वाटी कच्चा साबुदाणा मिक्सरमध्ये टाकायचा आणि भरड वाटल्यासारखी वाटून घ्यायची. 1 ग्लास भगर घेतली. भगर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर वाटलेला साबुदाणा, 4 कच्च्या बटाट्याचा खीस घालायचा. त्यामध्ये जिरं, चवीनुसार उपवासाचं मीठ, लाल तिखट, याच्या जागी हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकला तरी चालेल. 1 ग्लास भगर असेल तर 4 ग्लास पाणी टाकायचं आणि कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता सुरुवातीला जरी पातळ वाटलं तरी अर्धा घंटा याला थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर पहा असं घट्टसर येते. मधामधा त्याला फिरवतसुद्धा राहायचं. आता हे टाकण्यासाठी तयार आहे. कोणतीही पॉलिथिन घ्या, त्यामध्ये बॅटर भरा आणि अशा पद्धतीने मुरकूल टाका. आता तुम्ही हव्या त्या आकाराने याचे मुरकूल बनवू शकता. तर मी काही अशा आकाराचे सुद्धा मुरकूल बनवलेत आणि तळल्यानंतर पहा साईजला दुप्पट तिप्पट असे हे मुरकूल फुललेले आहेत आणि चवीला 1 नंबर अशी हे मुरकूल लागते. 2-3 वर्ष जरी घरात राहिले ना तरी बिलकुल कोमट वास